अगदी 8 वर्षाची मुलगी आहे आपल्याकडं आत्ता एक पेशंट ऑनलाईन सिस्टीममध्येच आहे आणि विदिन 4 to 5 months तिच्या शरीरावरचं इन्फ्लमेशन पूर्णतः कमी झालं. तिचं वजन साधारण जे अगदी 50च्या घरात गेलेलं होतं ते ती 30-32च्या आसपास आली आणि सिम्प्टमॅटिक रिव्हर्सल झालं. गळ्याला थोडीशी सूज होती ती कमी झालेली आहे. सो रिव्हर्सलसाठी किंवा बरं राहण्यासाठी ना वयाचं बंधन नाही आहे. तुम्ही 8 वर्षाचे असाल किंवा 70च्या घरातले असाल. सो हे रिव्हर्सल मिळवताना ह्या 5 पिलर्सवरती आपल्याला खूप जास्त काम करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पिलर आहे डिटॉक्स. अच्छा, डिटॉक्स. येस. पण डिटॉक्स हल्ली म्हणजे ना प्रत्येकजणच डिटॉक्स शब्द वापरतो ना. करेक्ट. 8 दिवस ज्यूस डाएट करा वगैरे, ज्यूस डाएट करा, फ्रूट डाएट करा. येस. असं तर हे थायरॉइड डिटॉक्स काय वेगळं आहे? हां, सो थायरॉइड डिटॉक्स म्हणण्यापेक्षा मी म्हणेन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करताना आपल्याला जे शरीरशुद्धी करायची आहे, शरीरशुद्धी आणि मानसिक शुद्धी, मी डिटॉक्स हे दोन्हीसाठी म्हणते आहे. फिजिकल डिटॉक्सिफिकेशन पण आपल्याला आवश्यक आहे आणि मेंटल डिटॉक्सिफिकेशनसुद्धा आपल्याला आवश्यक आहे. पहिली स्टेप डिटॉक्स ही आहे. येस, फर्स्ट स्टेप ही डिटॉक्स आहे आणि हे डिटॉक्स म्हणजे मी सोप्या भाषेत जसं शुद्धीकरण. मग आपल्याला शारीरिक शुद्धीकरण जर करायचं आहे ते 2 पद्धतीने मी नक्की सांगू इच्छिते. डिटेलमध्ये सांगा की कसं शुद्धीकरण करायचं. येस. सो हे फिजिकल डिटॉक्सिफिकेशन जे आपण म्हणतो आहोत ना, इथं पण ना मी 2 पद्धतीने सांगते आहे कसं करायचं आहे. कारण हे मी कायम उदाहरण देत असते, बरेच जण कोणी बघत असतील त्यांना वाटेल मी परत सांगते आहे, पण फार आवश्यक आहे. कळलं पाहिजे की शुद्धीकरण करायचं आहे म्हणजे कसं. एक बऱ्याचशा लेडीज असतात, सो त्यांना हे खूप पटकन लक्षात येतं गोष्ट की किचनचं बेसिन आहे समजा, आणि ते सतत चोकअप होतं आहे. सो ते चोकअप होत असेल तर आपण ती पाईप सतत नाही बदलत. आपण काय करतो, त्यात वरून घाण टाकणं कमी करतो आणि ऑलरेडी जे टॉक्सिन्स किंवा जे चोकअप झाले ते क्लीन करतो. आपल्या शरीराचं पण तसंच काही आहे. एक तोंड आहे आपल्याला जिथून आपण अन्न घेतो आणि एक अशी जागा आहे जिथून ते आपले टॉक्सिन शरीरातून बाहेर पडतात. सो आपल्याला जर डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे ह्या दोनही गोष्टींवरती करायचं आहे. एक तर तुम्ही चांगलं हेल्दी अन्न घेतलं पाहिजे, म्हणजे शरीरात कचरा टाकणं कमी केलं पाहिजे एका बाजूनी, आणि दुसरं ऑलरेडी जे टॉक्सिन्स शरीरात आहेत ते आपल्या शरीरातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. मग इथं मग आपल्याला डाएटच्या थेरपीज आहेत किंवा काही ॲक्च्युअल थेरपीज आहेत, हे करणं गरजेचं असतं. डाएट वाईज थेरपी म्हणताना मी एक रेमेडी सांगते जनरली, जे आपल्या शरीराला ॲसिडिकचं अल्कलाईन बनवायला मदत करणार आहे. सो अगदी सोपीशी गोष्ट आहे जी अगदी आजपासून लोक फॉलो करायला सुरू करू शकतील. धण्याचं पाणी, धणे आपल्याला माहिती आहे कोरिएंडर सीड्स, ते आपल्याला घ्यायला सुरू करायचं असतं. जनरली धणे थोडेसे क्रश करायचे हलकेसे. 1 चमचा धणे 1 ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचे. सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे, त्यात 1 चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि ते आपल्याला एम्प्टी स्टमक अनुशापोटी घ्यायचं आहे. यानी आपलं शरीर अल्कलाईन बनायला सुरुवात होईल. आणि इथं अजून एक टिप महत्त्वाची की उठल्या उठल्या बरेच जण चहा किंवा कॉफी घेतात, सो जी प्रचंड ॲसिडिक आहे. आपल्याला जर डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे, आपल्याला ॲसिडिक शरीराला अल्कलाईन बनवायचं आहे, तर सकाळी उठल्या उठल्या ॲटलिस्ट ॲसिड पोटात टाकू नका. ही माझी रिक्वेस्ट कायम पेशंटना राहते. सो उठल्यानंतर आधी तुम्ही तुमची गोळी घ्या आणि गोळी घेतल्यानंतर अर्ध्या तासांनी हे अल्कलाईन लिक्विड जरूर घ्या. त्याने तुम्हाला इन्फ्लमेशन कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे. शरीराची आतली बाहेरची दोनही पद्धतीने होणार आहे. आणि त्याचबरोबर थायरॉईड हॉर्मोन्स योग्य पद्धतीने सिक्रेट व्हायला मदत होणार आहे. ॲसिड कमी झाल्यामुळे इतर सिम्पटम्स सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला सुरुवात होणार. दिवसभर घ्यायचं पाणी की एकदा? सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर फर्स्ट तुम्ही जे घाल ते अल्कलाईन लिक्विड, हे जी सुरुवात तुम्ही याने करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थोडेसे तुम्ही नट्स घेऊ शकता, सोप नट्स, पर्टिक्युलरली बदाम आणि अक्रोड. किती घ्यायचं? 2 बदाम, मिनिमम 2, जास्तीत जास्त 5, ज्यांना जसं पॉसिबल. या पाण्याबरोबर घ्या किंवा पाणी घेतल्यानंतर तुम्ही लगेचच घ्या. ओके. इथं एक सजेशन मी नक्की देते की मेडिसिन्स कमी करायचे असतात, पेशंट्सना बंद करायचे असतात. मेडिसिनचे साईड इफेक्ट्स पण खूप सारे असतात, म्हणून ॲब्रप्टली कोणी मेडिसिन्स बंद करायचे नाहीत. काही सोल्युशन्स आपण आत्ता सांगणार आहोत, त्याच्या आधी मी हे डिक्लेअर करते की मेडिसिन्स बंद करू नका ॲब्रप्टली. ते खूप स्लोली आणि अंडर मॉनिटरिंग आपल्याला कमी करणं अपेक्षित असतं. कारण बरेचदा पेशंटना असं ते मिसअंडरस्टँडिंग होतं की करून टाकू बंद, आता हे आपण रेमेडीज सुरू करू आणि मेडिसिन बंद करू. सो तसं नाही आहे. ओके. सो ही एक बेसिक आहे की सुरुवात दिवसाची आपल्या अल्कलाईन लिक्विडनी करायची आहे. दुसरं, आपण पोटात वरून चांगलं टाकायला या पद्धतीने सुरू करतो आहोत. काही अल्कलाईन लिक्विड आणि नट्स हे घेऊन आपण. ओके.
मग तुमचा ब्रेकफास्ट आणि तुमचं रुटीन तुम्ही सुरू करू काय शकता. खायचं ब्रेकफास्टमध्ये? ब्रेड वगैरे चालतो? ब्रेड नको आहे. पर्टिक्युलरली आपण डाएटच्या बाबतीत मी थोडंसं ते जास्त एक्सप्लेन करूया. मी डिटॉक्सच्या 2 टिप्स बरं, आधी चालेल. सांगते. ओके. सो फर्स्ट आपण शरीर अल्कलाईन करायला अल्कलाईन लिक्विड घेतो आहोत आणि दुसरं थोडंसं ना माइल्ड लॅक्झेटिव्ह काहीतरी एखादा महिना तरी घ्या. मग तुम्ही हरितकी पावडर घेऊ शकता. हिरडा म्हणतो आपण आम्ही आयुर्वेदामध्ये, किंवा त्रिफळा पावडर आहे, किंवा एरंडेल तेल, कॅस्टर ऑइल. ॲटलिस्ट 1 महिना. कारण जे कॉन्स्टिपेशन हे मेजर सिम्पटम असतं थायरॉईडमध्ये, जोपर्यंत तुमचं पोट साफ व्हायला सुरू होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही कितीही हेल्दी अन्न खा, कुठलंही डाएट करा, तुमचं वजन हलणार नाही आहे. त्यामुळं आपल्याला इथं काम पहिलं करायचं आहे. सो ॲटलिस्ट 1 महिना माइल्ड लॅक्झेटिव्ह काहीतरी घ्या जे तुमचं इंटरनल क्लिनिंग व्हायला त्याने मदत होईल. त्रिफळा चूर्ण 1 चमचा. येस, त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना तुम्ही कोमट पाण्यासोबत 1 चमचा घेऊ शकता. नुसती हिरडा पावडर घेऊ शकता, किंवा एरंडेल तेल 1 चमचा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. सो हे काहीतरी एक पोट साफ होण्यासाठीची रेमेडी आपण करणं गरजेचं आहे. सो जे मी म्हणलं ना, क्लीन करायचं आहे आपल्याला आतनं इंटेस्टाईन. सो या 2 गोष्टींतरी सुरुवात तुम्ही करणं गरजेचं राहतं. हे झाल्यानंतर बऱ्याचशा काही डिटॉक्सच्या ॲडव्हान्स्ड टेक्निक्स पण असतात जे आपल्याला ओव्हर द पिरियड कराव्या लागतात. जसं की मग एनिमा जे आम्ही वस्ती म्हणतो आयुर्वेदानुसार. सो त्या पद्धतीने सुद्धा आपण हे क्लिनिंग करू शकतो. काही डाएटमधल्या रेसिपीजमध्ये चेंजेस करून त्याला आपण थेरपीजसारखं वापरून सुद्धा डिटॉक्सिफिकेशन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची एक डिटॉक्सिफिकेशन टेक्निक येते ती म्हणजे फास्टिंगसुद्धा. ओके. सो बोलूयातच आपण डिटेल त्या सगळ्या गोष्टींबद्दल. पण फास्टिंग म्हटलं की लोकांना एक वाटतं की ते एकादशी दुप्पट खाशी, की मला उपास करायचं तर मी भरपूर काहीतरी ॲसिडिक पदार्थ खाईन. तर तसं नाही आहे. आपण आयुर्वेदानुसार जे म्हणतो की लंघनम परम औषधम. सो फास्टिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला फास्ट करायचं आहे, उपास करायचा आहे. पण या उपासामध्ये पण मी जनरली असं नाही सजेस्ट करत की पूर्ण उपाशी राहा. तुम्ही असं अन्न घ्या जे तुमच्या शरीरामध्ये लवकर त्याचं पचन होईल आणि त्या डायजेशनला पण त्याची इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळं आणि न्यूट्रिशनल गोष्टी पण त्यातनं मिळाल्यामुळं तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईल. सो मग फास्टिंग आहे किंवा किती तास करायचं फास्टिंग? हे फास्टिंग करताना सुद्धा स्लोली जावा. खूपदा असे बरेचसे फॅट डाएट येतात जे तुम्हाला सांगतात की डायरेक्टली फास्टिंगमध्ये जा, मग तुम्ही 16 तास करा, 24 तास करा, 3-3 दिवस करा, 8-8 दिवस करा. सो करा. कुठलाच डाएट वाईट नाही आहे. मी इथं कोणालाही ब्लेम करत नाही आहे. पण ते आपल्या शरीराला योग्य आहे का आणि मी ते कधी करायचे हे समजणं फार गरजेचं असतं. त्यामुळे स्लोली जा. तुम्ही 12 आवर्स फास्टिंग, मग 16 आवर्स फास्टिंग, मग 18 आवर्स, मग 20, मग 24 आवर्स फास्टिंग, अशा पद्धतीने जाणं गरजेचं असतं आणि ते अंडर ऑब्झर्वेशन जाणं. म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये सुद्धा आपण हे जातो फास्टिंगपर्यंत, पण 3rd-4th मंथमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये आपल्याला पेशंटच्या शरीराला तयार करणं गरजेचं असतं तुमच्या गोळ्या कमी करण्यासाठी सुद्धा. आणि जी सिस्टीम आपली कुठेतरी डिटोरिएट झाली आहे थायरॉईडची, थायरॉईड हॉर्मोन्स न तयार होण्याची, त्याला ॲक्टिवेट करण्यासाठीचा. सो डिसीज रिव्हर्सल ही मॅजिक नाही आहे. करेक्ट. ही जादू नाही आहे की काहीतरी गोष्टी केल्या आणि मी डिसीज रिव्हर्सल मिळवलं. इट्स अ लाँग टर्म प्रोसेस. इथं आपल्या शरीराला आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.